सणासुदीला बाहेर मिळणाऱ्या स्वीट्समध्ये आहे ना भरपूर प्रमाणात भेसळ केली जाते। त्यामुळे या रक्षाबंधनला आहे ना बाहेरून कुठलंच स्वीट न आणता घरीच एकदम टेस्टी असे हे खाजा नक्की बनवून बघा। बनवायला अतिशय सोपे आहे आणि जबरदस्त चवीला लागतात। भरपूर असे पदर सुटलेले आणि आतपर्यंत छान पाक मुरलेले हे खाजा आपण अचूक प्रमाणासहित बनवणार आहोत। म्हणजे हे प्रमाण घेऊन तुम्ही बनवलात ना तरी पहिल्याच प्रयत्नात तुमचे हे खाजा परफेक्ट बनणार। एकदम रसरशीत आणि जबरदस्त चवीला हे खाजा लागतात। तर बघा इथे मी तुम्हाला एक फोडून दाखवणार आहे। याच्या आतपर्यंत बघा पाक मस्त मुरलेला आहे आणि एकदाच बनवून ठेवलेत ना तरी 8-10 दिवसपर्यंत खराब होत नाही, जशाला तसे राहतात। आणि हे तुम्ही रक्षाबंधनलाच नाही तर दिवाळीला किंवा कुठल्याही सणासुदीला हे बनवू शकतात। प्रवासामध्ये सुद्धा हे बनवून नेऊ शकता तुम्ही, खूप छान हे चवीला लागतात। तर इथे मी 4 माणसांसाठी हे खाजा बनवले। तर ह्याच्यामध्ये बघा 12 ते 15 खाजा बनून तयार होतात मीडियम आकाराचे। तर चला आपण पटापट हे अचूक प्रमाणासहित खाजा बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी मैदा घेतलात, तर मी 2 वाटी एवढा मैदा घेतला। जर तुम्हाला किती लोकांसाठी हा खाजा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही हे प्रमाण थोडं वाढवून घेऊ शकता। मी बघा 2 वाटी एवढा मैदा घेतला होता। मैदा एकदम फ्रेश होता, तरी सुद्धा मी ह्याला चाळून घेणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असला तर तो निघून जाईल आणि आपल्याला स्वच्छ असा आपला मैदा मिळेल। मैदा छान चाळून झाला की आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी आहे ना इथे खायचा जो सोडा असतो किंवा बेकिंग पावडर तर हे 2 चिमटी याच्यामध्ये मी घातले। त्यानंतर इथे मी बघा पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे एवढं तूप आहे फक्त मेल्ट करून घेतलं होतं, म्हणजे तूप खूप गरम केलं नाही, फक्त त्याला वितळून घेतलं आणि ते 4ही चमचे तूप मी ह्याच्यामध्ये घातलं। तर पोहे खायच्या चमच्याने 4च चमचे तूप घेतलं होतं आणि हे तूप छान ह्या मैद्यामध्ये आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं हाताने ह्या पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे ह्याच्या सगळ्या कणाला हे तूप लागायला पाहिजे। 2 वाटी मैदा घेतला होता, त्यासाठी पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे तूप हे बरोबर होतं। जर तुम्ही मैदा थोडा जास्त खाजा बनवत असाल तर त्यानुसार तुम्ही म्हणजे 1 वाटी मैद्याला 2 चमचे एवढं तूप आपण घ्यायचं। आणि बघा आपलं जे मोहन आहे ना हे परफेक्ट बसलं, तर हे ओळखण्याची खूण म्हणजे ह्याची एक मूठ बांधून बघायची आणि मूठ जर आपण फुटली तर ती लगेच अशी फुटून जायला पाहिजे, एवढं आपलं हे असं मोहन बसायला पाहिजे ह्या पिठाला। तर आपलं इथे पिठाला परफेक्ट मोहन बसून झालंय। त्यानंतर बघा इथे मी थोडं पाणी घालून आहे ना हे मीडियम घट्ट असं पीठ भिजवून घेणार आहे। खूप जास्त पातळ म्हणजे सैल नको किंवा खूप जास्त घट्ट हे पीठ नाही भिजवायचं आपल्याला, मीडियम घट्ट असं हे खाज्याचं पीठ आपण भिजवून ठेवून देणार आहे। त्यानंतर इथे पीठ भिजवलं आणि जे कढईमध्ये थोडंसं तूप उरलं होतं ना तर त्यातलं 2-3 थेंब तूप मी ह्याच्यावरती लावलं आणि ह्याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं। त्यानंतर आता खाज्यासाठी लागणारा पाक आपण इथे बनवून घेणार आहे। तर इथे मी 1.5 वाटी एवढी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये 1.25 वाटी एवढं पाणी घातलं। तर 2 वाटीचा जो खाजा बनवतो आपण त्यासाठी हा परफेक्ट पाक आहे। कारण काय होतं की खाजा पाकामध्ये मुरल्यानंतर जो एक्स्ट्राचा पाक शिल्लक राहतो त्या पाकाला बरेचदा असा म्हणजे वाया जातो तो, त्यामुळे हे एवढं जे प्रमाण आहे ना पाकाचं हे परफेक्ट आहे। तुमचा जो पाक आहे तो पुरेपूर होईल, तुमच्या खाज्याला एक्स्ट्रा अजिबात शिल्लक वाचणार नाही। त्यानंतर इथे मी थंडच तूप घेतलंय, 2 चमचे थंड तूप घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे सुखा मैदा मी ह्याच्यामध्ये घातलाय। बघा पोहे खायच्या चमच्याने मी तूपसुद्धा मोजून घेतलं होतं आणि हे मैद्याचं पीठसुद्धा मोजून घेतलं। त्यानंतर आपल्याला आता हे असंच ह्या तुपामध्ये हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा लगेच मिक्स होतं आणि छान याची पातळ असा याचा साठा तयार होतो। हा बघा असा साठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आता इथे जो आपलं जे खाज्याचं पीठ होतं हे छान मस्त मुरल्या गेलंय। याला परत एकदा मी हलक्या हाताने मळून घेतलं आणि पूर्ण पिठाचे जेवढे गोळे बनतील तेवढे गोळे मी सेम आकाराचे इथे गोळे बनवून घेतलेत।
त्यातला एक गोळा घेतला. आता ह्याच्यावरती आहे ना थोडंसं सुखं मैद्याचं पीठ मी वापरलं इथे आणि ह्याची आपल्याला मीडियम जाडीची चपाती लाटून घ्यायची आहे. खूप जास्त जाडी नको की खूप जास्त पातळसुद्धा नको. आता इथे ही चपाती लाटून झाली. अशाच पद्धतीने मी बाकी जे गोळे बनवलेत ना त्याच्यासुद्धा सगळ्या चपात्या मी लाटून घेणार आहे. सगळ्या चपात्या आपल्याला सारख्याच आकाराच्या लाटायच्या, त्यामुळे आपण गोळे बनवताना सारखे बनवायचे म्हणजे आपल्या चपात्यासुद्धा सारख्याच आकाराच्या बनून तयार होतात. इकडे बघा पाकसुद्धा उकळला आहे मस्त. तर पाक कसा बनवायचा ते सांगते. आपण साखर पाणी घातल्यानंतर ह्याला साखर मेल्ट होईपर्यंत याला उकळू द्यायचा. साखर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा पाक शिजवायचा आहे. म्हणजे बघा हा पाक आहे ना आपल्याला हलकासा चिपचिपा पाहिजे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त गाढा तर बिलकुल नको आणि खूप पातळसुद्धा नको. हा पाक असा बोटामध्ये घेतला आपण तर आपल्या बोटांना आहे ना असा चिपचिपा लागायला हवा एवढा आपल्याला हा पाक बनवायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडरच इथं घातली आहे. म्हणजे केशरचे धागे वगैरे घालायचे असेल तुम्हाला तर तुम्ही ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. आणि मी गॅस बंद केली. माझा पाक तिथं तयार झाला होता. आता सगळ्या चपात्या इथं लाटून घेतल्यात आणि एक चपाती घेतली त्याच्यावरती बघा बनवलेला जो साठा होता तो लावून घेतला. साठा लावताना काळजी घ्यायची की आपल्याला पूर्ण कडेपर्यंत हाताने असा पसरवून हा साठा लावून घ्यायचा छान. एका चपातीवरती दुसरी चपाती इथं ठेवून घ्यायची आणि आता हा परत ह्या चपातीला सुद्धा साठा लावायचा. आता दुसरी किंवा बाकीच्या सगळ्या चपातीला साठा लावताना आहे ना बोटांनी हलकसं दाबून हा साठा लावायचा. कारण काय होतं ह्याच्या आतमध्ये एअर बबल्स तयार होतात, त्यामुळे तळताना आपल्या जे खाज्याच्या लेयर्स आहेत त्या तेलामध्ये सुटू शकतात. त्यामुळे आहे ना हलकसं बोटांनी दाबून हा साठा लावण्याचा प्रयत्न करायचा. खूप जास्त नाही दाबायचा पण हलकसं, जेणेकरून त्याच्यामध्ये एअर बबल्स तयार होऊ नये. त्यानंतर बघा अशा पद्धतीने सगळ्या चपात्या एकावर एक ठेवून घ्यायच्या. आता इथे मी शेवटची सुद्धा चपाती ठेवणार आहे आणि त्याच्यावरती सुद्धा असा साठा लावून घेणार आहे. एकूण 5 चपात्या मी बनवल्या होत्या याच्या. हे बघा उरलेला पूर्ण साठा मी इथे लावून घेतला. आता आपल्याला ह्याचा रोल बनवायचा. तर ह्या ज्या कडेच्या सगळ्या एका साईडनी घ्यायचा कडेनी आणि ह्या पहिले बोटांनी याच्या सगळ्या ज्या कडा आहे ह्या चिमटून घ्यायच्या म्हणजे सुटणार नाहीत. छान चिमटून घेतल्या की हलक्या हाताने याचा रोल बनवत जायचा. हे बघा थोडंसं हलकंसं दाबायचं सुद्धा रोल बनवताना, म्हणजे आतमध्ये अजिबात एअर बबल्स तयार होऊ नये म्हणून. आता असा रोल बनवून घेतला आणि आता जी ह्या रोलची शेवटची कडा आहे तर ह्याच्यावरती आपल्याला आहे ना थोडंसं बोटाने असं पाणी लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं हे बघा असा हा कडा मी याच्या काढल्या आणि याच्यावरती पाणी लावून घेणार आहे. म्हणजे ह्या रोलमध्ये ह्या छान फिक्स होतात आणि तेलामध्ये तळताना अजिबात ह्या सुटत नाही. ह्या बघा असं थोडंसं पाणी लावलं की ह्याला बघा बोटांनी असं चिमटून घ्यायचं, दाबून घ्यायचं. त्याच्यावरती छान सगळ्या कडा चिपकल्या जातात. आणि त्यानंतर आता काय करायचं, दोन्ही हातांनी ह्याला मस्त असं हलकं दाबून ह्याचा असा रोल थोडासा चांगला हे करायचा. म्हणजे काय होतं सगळा रोल सेम होतो आणि जे खाजा आहेत ते सुद्धा सारखे सारखे बनून तयार होतात. हे बघा असं याला हलक्या हाताने ह्याला रोल करायचं असं थोडंसं. त्यातली जी एअर तयार झाली असेल काही ती एअरसुद्धा निघून जाते. त्यानंतर आता आपण खाजा कट करायला घेणार आहे. तर आता ही पहिला जो आहे ना हा पहिला असा बारीकच बनतो. तर जर तुम्ही जास्त खाजा बनवत असाल तर तुम्ही पुढच्या पिठामध्ये हे मिक्स करून घ्या किंवा मग असंच्या असंच तळू शकता. त्यानंतर बघा 1-1 इंचाच्या अंतरावरती सगळेच्या सगळे खाजा आपण असे कट करून घेणार आहे. लक्षात ठेवा 1-1 इंचावरती किंवा 1-1 बोट ठेवायचं असं, जेणेकरून सगळे खाजा सारखेच आकारामध्ये कट होतील. त्यानंतर बघा आपण जे खाजा कट करून घेतला आहे ह्याला काय करायचं, आपल्याला अंगठ्याने आणि अंगठ्याच्या साईडच्या बोटाने दोन्ही बाजूनी त्याला असं मधल्या भागी दाबायचं, जेणेकरून त्याच्या लेयर्स आहेत ना मस्त अशा निघतात आणि तळल्यानंतर त्या खूप छान दिसतात त्याच्या सगळ्या लेयर्स अशा. त्यानंतर बघा सगळे मी खाजा त्याचप्रमाणे कट करून घेणार आहे. आणि इथे तुम्हाला आणखी एकदा दाखवते की कसं ह्याला, हे बघा असं 2 बोटांनी ह्याला असं दाबून घ्यायचं, म्हणजे ह्याच्या सगळ्या लेयर्स आहेत ना छान अशा निघून येतात. ह्या बघा अशा पद्धतीने सगळे खाजा दाबून खाजा बनवून तयार करून घ्यायचेत.
अतिशय सोपी पदार्थ आहे आणि आपल्याला म्हणजे घरच्या घरी साहित्यामध्ये हे खाजा बनून तयार होतात. अजिबात एक्स्ट्राचं साहित्य बाहेरून आणायची गरजच नाही. आता तळताना काय काळजी घ्यायची की आपण तेल किंवा तुम्ही तुपातही हे खाजा तळू शकता. तर तळताना आहे ना आपल्याला जे टेम्परेचर आहे ते एकदम कमी पाहिजे. कोमट तेलामध्ये हे खाजा आपल्याला टाकायचे आहेत, कारण आतमध्ये याच्या भरपूर लेयर्स असतात, त्याच्यामुळे ह्याला तळण्याला थोडंसं टाईम जास्त लागतो. आणि एकदम लो गॅसवर हे खाजा आपल्याला तळायचे आहे. आपण थोडंसं जरी पावर जास्त केला ना तर हे वरून तर ह्याचा रंग बदलून जाईल, पण आतून खाजा कच्चे राहतील. त्यानंतर दुसरी काळजी ही घ्यायची की तेलात टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये लगेच चम्मच किंवा झारा आपण घालायचं नाही आहे. ह्याच्यावर तळण्याचं हलकंसं कोटिंग येऊ द्यायचं आहे. ते तळण्याचं कोटिंग आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये चम्मच घालायचा आणि पहिली बाजू तळून झाली की दुसऱ्या बाजूने त्याला पलटी करायचा आणि दुसरी बाजूसुद्धा तळून घ्यायची. आलटून पालटून असं सगळ्या बाजूने हे खाजा तळून घ्यायचे. पण सगळे खाजात मात्र लो पॉवरवरतीच तळायचे, कारण हे तळायला थोडासा टाईम लागतो. पण आतमध्ये भरपूर लेयर्स असल्यामुळे ना याला आरामात तळायचं. ज्या प्रकारे आपण गुलाबजाम तळतो का नाही सेम त्या प्रकारे आपल्याला हे खाजा तळून घ्यायचेत, म्हणजे एकदम लो गॅसवरती आणि मस्त असा गुलाबीसर किंवा हलका ब्राऊन रंग येईपर्यंत हे खाजा तळून घ्यायचेत. बघा ह्याला खूप सुरेख असा आणि सुंदर रंग आला आहे. खूप छान हे खाजा दिसत आहे, एकदम मस्त असे गोल्डन ब्राऊन दिसत आहे. आणि याच्या लेयर्ससुद्धा बघू शकता तुम्ही, काय मस्त सुटून आल्यात सगळ्याच्या सगळ्या. खूप छान हे खाजा बनून तयार आहेत. तर पहिला फेर तळून झाला आणि इथं मी दुसऱ्या फेऱ्याचे सुद्धा उरलेले खाजा याच्यामध्ये टाकून दिले. आतासुद्धा गॅस हा कमीच आहे. पूर्ण खाजा तळून होईपर्यंत गॅस आपल्याला मंदच ठेवायची आहे, ही एक काळजी घ्यायची. त्यानंतर बघा आता पाकामध्ये टाकताना पाक जो आहे ना हा आपल्याला कोमट पाक पाहिजे. एकदम गार किंवा खूप जास्त गरम आपल्याला पाक नको, पण कोमट आपल्याला पाक पाहिजे. जर तुमचा पाक थंड झाला असेल तर थोडंसं ह्याला कोमट करून घ्या. त्यानंतर इकडे जे गरम गरम खाजा आपण काढलेत ना तेलातून, ते गरमच खाजा ह्या ते पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि ह्याला फक्त 10 मिनिटापर्यंत याला पाकामध्ये मुरू द्यायचं. खूप जास्त वेळ नाही, तुम्हाला परत सांगते. पाकामध्ये टाकल्यानंतर आपण हे 10च मिनटं पाकामध्ये मुरू द्यायचे. इथे बघू शकता तुम्ही 10 मिनटं हा एक पहिला जो फेर काढला होता मी, हा फेर 10 मिनटापर्यंत ह्या पाकामध्ये मुरू देणार आहे. त्यानंतर हे पाकामध्ये मुरलेले खाजा बाहेर काढून घ्यायचेत आणि जो उरलेला फेर होता दुसरा तो सुद्धा आपण ह्या पाकामध्ये टाकून घ्यायचा. इथे बघू शकता खूप छान ज्युसी एकदम थोडेसे कोमट पाकामध्ये गरमागरम खाजा टाकले ना की त्यामध्ये पाक लवकर मुरला जातो आणि खूप स्वादिष्ट लागतात. आतून एकदम ज्युसी होतात. जर तुम्ही थंड पाकामध्ये टाकलेत ना तर तुम्हाला ते खूप जास्त वेळ पाकामध्ये ठेवायला लागतील आणि पूर्ण पाक आतपर्यंत शिरला जाणार नाही. इथे बघू शकता एकदम ज्युसी रसरशीत आपले खाजा बनून तयार आहेत. हे बघा पूर्ण पाकामध्ये मी घातले होते इथे आणि जेवढा पाक बनवला होता ना तो सगळ्याच्या सगळा लागला, त्यातला काही एक्स्ट्रा उरत नाही. त्यामुळे ना हे प्रमाण परफेक्ट आहे. एवढ्या खाजाला एवढा असा पाक बनवा, तुमचा पाक शिल्लक राहणार नाही आणि खाजासुद्धा खूप टेस्टी बनेल. तर ह्याच्यावरती तुम्ही सजवण्यासाठी इथे केशरचे धागे किंवा थोडेसे पिस्त्याचे वगैरे काप टाकू शकता. मी ह्याच्यावरती बदामाचे इथे काप लावलेत आणि एकदम स्वादिष्ट रसरशीत खाजा आपले तयार आहेत. तर ह्या रक्षाबंधनला हे खाजा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये थोडंसं जरी काय आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा. इथे बघा एक खाजा मी तुम्हाला दाखवत आहे. तर हा बघू शकता, ह्याचा रंग बघा किती सुरेख आला आहे. पूर्ण आतपर्यंत ह्याचा पाक मस्त मुरलेला आहे. बघा काय सुंदर दिसत आहे. याला फोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला, म्हणजे आतपर्यंत तुम्ही बघू शकता सगळ्या खाज्याच्या आतमध्ये मस्त असा पाक मुरलेला आहे आणि खायला तर जबरदस्त चवीला लागतात. खूप स्वादिष्ट लागतात आणि एकदम सोप्यात सोपे खाजा आहेत. तर नक्की रेसिपी ट्राय करा. हे बघा किती छान आणि एकदम रसरशीत खाजा आपले बनलेत. रक्षाबंधनच्या म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.